सुस्वागतम. सुगम लर्निंग चॅनलमध्ये मी सुनीता आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वीतील सामान्य विज्ञान विषयातील जे प्रकरण अभ्यासतो आहोत त्याचे नाव आहे मानवनिर्मित पदार्थ किंवा मॅनमेड मटेरियल्स. आपल्या अवतीभोवती जे पदार्थ आहेत त्यांचे दोन प्रकार आहेत. क्रमांक 1, जे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात त्यांना नैसर्गिक पदार्थ किंवा निसर्गनिर्मित पदार्थ असे म्हणतात. त्याची उदाहरणे आहेत लाकूड, पाणी, वेगवेगळे धातू. परंतु काही पदार्थ मात्र निसर्गतः उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी नैसर्गिक पदार्थांवरती संशोधन केले जाते आणि त्या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ व्यावसायिक तत्वावरती निर्माण केले जातात. अशा मानवाने कारखान्यात तयार केलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. द मटेरियल्स विच आर अवेलेबल इन नेचर दे आर कॉल्ड नॅचरल मटेरियल्स, बट व्हेरियस मटेरियल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरीज. Such materials are called man-made materials. Examples are glass म्हणजे काच, प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स म्हणजे कृत्रिम धागे, थर्मोकोल इत्यादी. आता आपण जाणून घेणार आहोत मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिकबद्दल. मॅनमेड मटेरियल प्लास्टिक आकारयता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनविलेला मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक. सर्व प्लास्टिक एकसारखे नसतात. अ मॅनमेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड मेडअप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स इज कॉल्ड प्लास्टिक. प्लास्टिक्स आर नॉट सेम टाईप. आता हे जे प्लास्टिक आहे याचे वेगवेगळे जे प्रकार केलेले आहेत ते कशाच्या आधारे केलेले आहेत तर त्यातला पहिला भाग आहे उष्णतेचा होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचे प्रकार. द इफेक्ट ऑफ हीट ऑन प्लास्टिक. कन्सिडरिंग दिस क्रायटेरिया देर आर 2 टाइप्स ऑफ प्लास्टिक. नंबर 1, थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू प्लास्टिक. ज्या प्लास्टिकला आपण हवा तसा आकार देऊ शकतो त्याला उष्मामृदू प्लास्टिक असं म्हटलं जातं. द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर अवर विश इज कॉल्ड थर्मोप्लास्टिक. आणि त्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत आपल्या नेहमीच्या वापरातील. वेगवेगळी खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी. आणि या प्लास्टिकच्या प्रकारांची उदाहरणं आहेत पॉलिथिन, PVC वगैरे वगैरे. आता दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजेच उष्मादृढ प्लास्टिक. या प्रकारच्या प्लास्टिकला जर एकदा साच्यात टाकलं आणि विशिष्ट आकार दिला तर तो आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही, म्हणून त्याला उष्मादृढ प्लास्टिक असे म्हटले जाते. A plastic, once a specific shape is given with the help of mold, its shape cannot be changed on heating. It is called thermosetting plastic. आणि त्याची उदाहरणं आहेत आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरतो त्या वस्तूंपैकी विद्युत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण, इलेक्ट्रिक स्विचेस अँड कव्हरिंग्स ओव्हर द हँडल्स ऑफ कुकर. आता आपण जाणून घेऊयात प्लास्टिकची प्रकारनिहाय उदाहरणे. थर्मोसेटिंग प्लास्टिकची उदाहरणे आहेत. क्रमांक 1, बॅकेलाइट. 2, मेलेमाइन. 3, पॉलियुरेथेन. 4, पॉलिएस्टर. आणि उष्मामृदू प्लास्टिक म्हणजेच थर्मोप्लास्टिकची उदाहरणे आहेत पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणजेच PVC. पॉलिव्हिनाइल क्लोराईड नाव जरी आपल्याला माहिती नसेल तरी PVC नाव मात्र प्रत्येकाला माहिती असतं जवळजवळ. दुसरं उदाहरण आहे पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीनचा शॉर्ट फॉर्म आहे PS. नंबर 3, पॉलिइथिलीन. शॉर्टमध्ये त्याला PE असं म्हटलं जातं. आणि क्रमांक 4, पॉलिप्रोपिलीन. शॉर्ट फॉर्म आहे PP. प्लास्टिक
हे जसे एक मानवनिर्मित पदार्थ आहे, तसाच आपल्या बरेचदा पाहण्यात येणारा दुसरा मानवनिर्मित पदार्थ मॅनमेड मटेरियल आहे थर्मोकोल. प्लास्टिक अविघटनशील आहे, त्याचप्रमाणे थर्मोकोल देखील अविघटनशील आहे. तर या थर्मोकोलबद्दल आपण जास्तीची माहिती जाणून घेतो आहोत. थर्मोकोल म्हणजे पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप होय. Thermocol is a form of a complex material called polystyrene. Polystyrene transforms into liquid state on heating at more than 100 degrees Celsius temperature and returns to solid state on cooling. थर्मोकोल जर 100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला तापवलं तर ते द्रवस्थितीत जातं आणि त्यापेक्षा थंड केलं तर पुन्हा ते स्थायी रूपात येतं. हे थर्माकोल जर आपल्या वापरात सातत्याने राहिलं तर त्याच्या वापराचे पर्यावरण आणि मानवावरती जे दुष्परिणाम होतात ते आपण जाणून घेणार आहोत. थर्मोकोलच्या अतिवापराचे पर्यावरण व मानवावर होणारे दुष्परिणाम. ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ थर्मोकोल ऑन एन्व्हायरमेंट अँड ह्युमन. इफेक्ट नंबर 1, स्टायरीनमध्ये जो कर्करोगजन्य एक घटक असतो त्या घटकामुळे थर्माकोलच्या सानिध्यात सतत असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचे 2 प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यापैकी एकाचं नाव आहे रक्ताचा ल्युकेमिया आणि क्रमांक 2 आहे लिम्फोमा. कार्सिनोजेनिक इंग्रेडियंट्स इन स्टायरीन increases possibility of blood cancer like leukemia and lymphoma to the person in contact with thermocol for long duration. दुसरा परिणाम आहे थर्मोकोल हा जैव अविघटनशील आहे आणि तो जर जाळला तर हवेमध्ये विषारी वायू सोडले जातात. थर्मोकोल इज नॉन बायोडिग्रेडेबल मॅनमेड मटेरियल. हा त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे. क्रमांक 3, थर्मोकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ जर पुन्हा गरम केले तर थर्मोकोलमध्ये असलेला घटक स्टायरीन हा वितळतो आणि त्याचा अंश अन्न पदार्थामध्ये विरघळून अपाय होऊ शकतात. इफ द फूड केप्ट इन थर्मोकोल इज हिटेड, स्टायरीन मे डिझॉल्व इन दॅट फूड अँड देअर इज पॉसिबिलिटी ऑफ हेल्थ प्रॉब्लेम. चौथा परिणाम आहे जे व्यक्ती थर्मोकोल बनविणाऱ्या कारखान्यात काम करतात त्या व्यक्तींच्या शरीरावरती होणारा परिणाम आहे त्यांचे डोळे, श्वसनसंस्था, त्वचा आणि पचनसंस्था यांचे विविध आजार त्या व्यक्तींमध्ये होऊ शकतात. त्याचप्रमाणे जर त्या कारखान्यामध्ये गर्भवती महिला काम करत असतील तर त्यांच्यामध्ये गर्भपाताचा धोका निर्माण होतो आणि द्रवरूप स्टायरीन जर त्वचेवरती पडलं तर त्यामुळे त्वचा भाजण्याचा देखील धोका असतो. इफेक्ट ऑफ पर्सन्स वर्किंग इन थर्मोकोल फॅक्टरी. Persons staying in contact with thermocol for long term may develop the health problems of eyes, respiratory system, skin, digestive system, etc. While pregnant women may face the miscarriage, and if liquid styrene comes in contact with skin, it may cause skin burns. आता आपण जाणून घेतो आहोत विघटनशील पदार्थ म्हणजे काय आणि अविघटनशील पदार्थ म्हणजे काय याबद्दल. ज्या पदार्थांचं नैसर्गिकरित्या विघटन होते त्यांना विघटनशील पदार्थ असे म्हणतात. तर ज्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. मग जर पदार्थ अविघटनशील असतील तर त्याचा पर्यावरणावरती आणि मानवावरती दुष्परिणाम होतो आणि तो टाळला जावा म्हणून पर्यावरण रक्षणासाठी एक सिद्धांत पर्यावरण स्नेहींनी मांडलेला आहे, पर्यावरण तज्ज्ञांनी मांडलेला आहे. त्याला म्हटलं जातं पर्यावरण रक्षणाचा 4R सिद्धांत, 4R सिद्धांत. त्या 4R सिद्धांताचा प्रत्येक सुजाण नागरिकाने वापर करणे गरजेचे आहे. तो सिद्धांत आहे R. रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करा, मिनिमल यूज ऑफ नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस. नंबर 2 रियूज म्हणजे पुन्हा उपयोग करा, यूज अगेन. नंबर 3 रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण करा, यूज अगेन आफ्टर प्रोसेसिंग.
नंबर 4 रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करा म्हणजेच रिक्लेमिंग. या सिद्धांताचा वापर करणं हे प्रत्येक सुजाण नागरिकासाठी महत्त्वाचे आहे. आता आपण जाणून घेणार आहोत पुढच्या मानवनिर्मित पदार्थाबद्दल. त्याचे नाव आहे काच. काच म्हणजेच ग्लास. काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घनपदार्थ. ग्लास इज द नॉन क्रिस्टलाइन हार्ड but brittle solid material formed from mixture of silica and silicate. या ठिकाणी सिलिका शब्द आलेला आहे. सिलिका म्हणजे वाळू आणि त्याचं रेणुसूत्र आहे SiO2 सिलिकॉन डायऑक्साईड. ही सिलिका किंवा वाळू 1700 अंश सेल्सिअस तापमानाला वितळते म्हणजेच 1700 अंश सेल्सिअस तापमानाला वितळते. सिलिका मेल्ट्स ॲट 1700 डिग्री सेल्सिअस. काच जर बनवायची असेल तर त्यासाठी लागणारे घटक आहेत वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण. फॉर ग्लास प्रोडक्शन मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईम अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज रिक्वायर्ड. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी काच वापरतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे प्रकार आपण आता जाणून घेतो आहोत. नंबर 1 सिलिका काच. ही काच सिलिका वापरून तयार केली जाते म्हणून त्याला सिलिका काच असं म्हटलं जातं आणि या सिलिका काचेचा उपयोग प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. सिलिका ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय यूजिंग द सिलिका अँड सिलिका ग्लास इज यूज्ड to produce laboratory glasswares. नंबर 2 बोरोसिलिकेट काच. बोरोसिलिकेट ग्लास. ही काच बनविण्यासाठी वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचा वापर केला जातो. बोरोसिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, बोरिक ॲसिड अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि बोरोसिलिकेट काचेचा उपयोग औषध निर्मिती उद्योगामध्ये औषधे ठेवण्यासाठी ज्या बाटल्या तयार केल्या जातात त्यासाठी केला जातो. बोरोसिलिकेट ग्लास इज यूज्ड इन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज टू स्टोअर द मेडिसिन. नंबर 3 अल्कली सिलिकेट काच. ही काच वाळू आणि सोडा यांचे मिश्रण तापवून बनवली जाते. अल्कली सिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय हिटिंग द मिक्सचर ऑफ सँड अँड सोडा. अल्कली सिलिकेट काचेलाच जलकाच किंवा वॉटर ग्लास असेही म्हटले जाते कारण ती पाण्यात विद्राव्य असते म्हणजे विरघळते. अल्कली सिलिकेट ग्लास इज ऑल्सो कॉल्ड वॉटर ग्लास बिकॉज धिस ग्लास इज सोल्युबल इन वॉटर. क्रमांक 4 शिसेयुक्त काच किंवा लेड ग्लास. ही काच तयार करीत असताना वाळू, सोडा आणि चुनखडी यांच्यासोबतच लेड ऑक्साईड त्यात मिसळलं जातं आणि या मिश्रणापासून शिसेयुक्त काच तयार केली जाते. लेड ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईमस्टोन अँड लेड ऑक्साईड. ही काच चकचकीत असते आणि त्यामुळे शिसेयुक्त काचेचा उपयोग विजेचे दिवे आणि ट्यूबलाईट तयार करण्यासाठी केला जातो. Lead glass is very clear and transparent. That's why it is used in manufacturing of light bulbs and tubes. क्रमांक 6 प्रकाशीय काच किंवा ऑप्टिकल ग्लास. ही काच बनविण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी याच्यासोबतच बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन हे देखील मिश्रणामध्ये वापरलं जातं. ऑप्टिकल ग्लास इज प्रोड्यूस्ड from the mixture of sand, soda, limestone, barium oxide and boron. ही काच शुद्ध असते आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी प्रकाशीय उपकरणांमध्ये काचेची गरज असते अशी उपकरणे, चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनविण्यासाठी प्रकाशीय काच वापरली जाते. ऑप्टिकल ग्लास इज अ प्युअर ग्लास and it is useful in production of spectacles,
lenses, microscopic lenses, etc. क्रमांक 6 रंगीत काच. रंगहीन सोडा लाईम काचेपासून रंगीत काच तयार करताना मिश्रणात विशिष्ट धातूंचे ऑक्साईड मिसळले जाते. कलर्ड ग्लासेस. टू इम्पार्ट डिझायर्ड कलर, ऑक्साईड ऑफ स्पेसिफिक मेटल इज मिक्स्ड ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड मिसळले जाते, तर लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड मिसळले जाते. फेरस ऑक्साईड इज मिक्स्ड टू गेट ब्ल्यूइश ग्रीन ग्लास, while copper oxide is mixed to get red glass. क्रमांक 7 संस्कारित काच, प्रोसेस्ड ग्लास. काचेवरती वेगवेगळे संस्कार करून वेगवेगळ्या उपयोगांसाठी आवश्यक असणाऱ्या काचा बनविल्या जातात. उदाहरणं आहेत स्तरित काच, प्रबलित काच, सपाट काच, तंतुरूप काच, फेन काच, अपारदर्शक काच. प्रबलित काच म्हणजेच रेनफोर्स्ड ग्लास, सपाट काच म्हणजे प्लेन ग्लास, तंतुरूप काच म्हणजे फायबर ग्लास, फेन काच म्हणजेच फेन ग्लास आणि अपारदर्शक म्हणजे ट्रान्सलुसंट ग्लास. आता आपण विचार करणार आहोत मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच मॅनमेड मटेरियल्स या प्रकरणावरती विचारल्या जाऊ शकणाऱ्या महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांबाबत. त्यातील प्रश्न पहिला आहे, विद्युत वाहक तारांची आवरणे टिंबटिंबपासून बनविले जातात. द इन्सुलेशन ऑफ इलेक्ट्रिक केबल इज मेड युझिंग डॅश डॅश प्लास्टिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉलीविनाइल क्लोराईड PVC. प्रश्न 2, प्रयोगशाळेतील उपकरणे बनविण्यासाठी टिंबटिंब प्लास्टिक वापरले जाते. लॅबोरेटरी अप्लायन्सेस आर मेड विथ डॅश डॅश प्लास्टिक. उत्तर आहे पॉलीप्रोपिलिन किंवा PP. प्रश्न 3, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे बनविण्यासाठी टिंबटिंब या प्लास्टिकचा वापर होतो. इलेक्ट्रिक अँड साऊंड इन्सुलेटिंग कव्हरिंग्स आर मेड अप विथ डॅश प्लास्टिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मेलॅमाइन. प्रश्न 4, पुढीलपैकी कोणते थर्मोसेटिंग किंवा उष्मादृढ प्लास्टिक आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज थर्मोसेटिंग प्लास्टिक? पर्याय क्रमांक 1 पॉलीविनाइल क्लोराईड, क्रमांक 2 पॉलीस्टायरेन, क्रमांक 3 पॉलीप्रोपिलिन, क्रमांक 4 पॉलीयुरेथेन. आणि यापैकी उष्मादृढ म्हणजेच थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे ऑप्शन नंबर 4 पॉलीयुरेथेन. प्रश्न 5, पुढीलपैकी कोणते थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू प्लास्टिक आहे? आयडेंटिफाय द थर्मोप्लास्टिक फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय दिलेले आहेत मेलॅमाइन क्रमांक 1, क्रमांक 2 आहे पॉलिएस्टर, क्रमांक 3 पॉलीप्रोपिलिन, क्रमांक 4 पॉलीयुरेथेन. आणि यापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॉलीप्रोपिलिन. प्रश्न 6, कृत्रिम दात बनविण्यासाठी टिंबटिंब प्लास्टिक वापरले जाते. डॅश डॅश इज अ टाईप ऑफ प्लास्टिक यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग आर्टिफिशियल टीथ. आणि दाताची कवळी म्हणजेच आर्टिफिशियल टीथ किंवा कृत्रिम दात बनवण्यासाठी वापरलं जाणारं प्लास्टिक आहे पॉलीॲक्रेलिक. म्हणून उत्तर पॉलीॲक्रेलिक प्लास्टिक. प्रश्न 7, दवाखान्यात वापरल्या जाणाऱ्या सिरिंज टिंबटिंब वापरून बनवलेल्या असतात. डॅश डॅश इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग सिरिंजेस इन हेल्थकेअर सेक्टर. इंजेक्शनच्या सिरिंज कशापासून बनवलेले असतात तुम्हाला नक्कीच माहिती आहे. करेक्ट. प्रश्नाचं उत्तर आहे प्लास्टिक. प्रश्न 8, वाहनांचे ओरखड्यांपासून संरक्षण करण्यासाठी गाडीवर टिंबटिंब प्लास्टिकचे कोटिंग करण्यात येते. व्हेकल्स आर कोटेड विथ डॅश प्लास्टिक
टू प्रोटेक्ट फ्रॉम स्क्रॅचेस. गाड्यांवरती स्क्रॅचेस पडू नये म्हणून त्यावरती जे कोटिंग केलं जातं ते मटेरियल किंवा तो पदार्थ आहे टेफ्लॉन. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे टेफ्लॉन. प्रश्न 9. थर्माकोलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना टिंबटिंब व टिंबटिंब या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते. द पर्सन इन कॉन्टॅक्ट विथ थर्मोकोल फॉर लॉंग ड्युरेशन मे हॅव द पॉसिबिलिटी ऑफ ब्लड कॅन्सर लाईक डॅश डॅश अँड डॅश डॅश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रक्ताचा ल्युकेमिया व लिम्फोमा. ल्युकेमिया अँड लिम्फोआ. प्रश्न 10. काचेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषला जावा यासाठी त्यामध्ये टिंबटिंब, टिंबटिंब किंवा टिंबटिंबचा अंतर्भाव करतात. टू ॲब्सॉर्ब लार्ज अमाउंट ऑफ लाईट इन द ग्लास, ऑक्साइड्स ऑफ आयदर डॅश 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 और डॅश डॅश मिक्स्ड इन द ग्लास. अपारदर्शक किंवा अर्धपारदर्शक काच जर तयार करायची असेल तर त्यासाठी काचेमध्ये काय मिसळलं जातं असं विचारलेलं आहे. आणि प्रश्नाचं उत्तर आहे क्रोमियम, व्हॅनेडियम आणि आयर्न ऑक्साईड. प्रश्न 11. टिंबटिंब काचेला जलकाच किंवा वॉटर ग्लास असे म्हणतात. डॅश ग्लास इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॉटर ग्लास. आणि प्रश्नाचं उत्तर आहे अल्कली सिलिकेट काच किंवा अल्कली सिलिकेट ग्लास. प्रश्न 12. काच तयार करताना मिश्रण 1500 अंश सेल्सिअसपर्यंत तापवताना इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड असे टिंबटिंब वायू बाहेर टाकले जातात. While gas production, mixture need to be heated up to 1500 degrees Celsius. During these dash gases like sulfur dioxide, nitrogen dioxide, carbon dioxide are released through burning of fuel. इथे ज्या वायूंची नावं दिलेली आहेत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड हे वायू हरितगृह वायू आहेत आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हरितगृह वायू किंवा ग्रीन हाऊस गॅसेस. प्रश्न 13. प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी टिंबटिंब काच वापरली जाते. डॅश ग्लास इज यूज्ड टू प्रोड्यूस लॅबोरेटरी ग्लासवेअर्स. आणि प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाणारी काच आहे सिलिका काच किंवा सिलिका ग्लास. प्रश्न 14. विजेचे दिवे बनविण्यासाठी टिंबटिंब काच वापरतात. डॅश ग्लास इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लाईट बल्ब्स अँड ट्यूब्स. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शिसेयुक्त काच किंवा लेड ग्लास. शिसेयुक्त काच विजेचे दिवे बनविण्यासाठी वापरली जाते. प्रश्न 15. दुर्बिणी, चष्मे, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनविण्यासाठी टिंबटिंब काच वापरली जाते. डॅश डॅश ग्लास इज यूज्ड इन प्रोडक्शन ऑफ स्पेक्टॅकल्स, लेन्सेस, मायक्रोस्कोपिक लेन्सेस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाशीय काच किंवा ऑप्टिकल ग्लास. भिंगांचा ज्या ज्या ठिकाणी संबंध येतो त्या सगळ्या ठिकाणी वापरली जाणारी काच असते प्रकाशीय काच किंवा ऑप्टिकल ग्लास. प्रश्न 16. औषध निर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी टिंबटिंब काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. द बॉटल्स मेड अप ऑफ डॅश ग्लास आर यूज्ड इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री टू स्टोअर द मेडिसिन्स. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बोरोसिलिकेट काच किंवा बोरोसिलिकेट ग्लास. प्रश्न 17. थर्माकोल टिंबटिंब तापमानाला द्रवरूप अवस्थेत जातो.
थर्माकोल मेल्ट्स ॲट डॅश डिग्री सेल्सिअस. आणि प्रश्नाचं उत्तर आहे 100°C जास्त, मोअर दॅन 100°C. प्रश्न 17. प्लास्टिकमध्ये टिंबटिंब हा गुणधर्म आहे म्हणून त्याला हवा तसा आकार देता येतो. प्लास्टिक शोज डॅश प्रॉपर्टी, हेन्स इट कॅन बी मोल्डेड टू एनी शेप. हवा तसा आकार देता येण्याचा जो गुणधर्म आहे त्याला म्हटलं जातं आकार्यता किंवा प्लास्टिसिटी. प्रश्न 19. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना टिंबटिंब असे म्हणतात. नॅचरली ऑब्टेन्ड मटेरियल्स दॅट वी यूज फॉर अवर डेली नीड्स आर डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे नैसर्गिक पदार्थ किंवा नॅचरल मटेरियल्स. प्रश्न 20. ज्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते त्यांना टिंबटिंब पदार्थ म्हणतात. दोज मटेरियल्स दॅट कॅन बी नॅचरली डिग्रेडेड आर कॉल्ड डॅश डॅश मटेरियल्स. आणि उत्तर आहे विघटनशील पदार्थ किंवा डिग्रेडेबल सबस्टन्सेस. प्रश्न 21. प्लास्टिकचे टिंबटिंबपेक्षा जास्त प्रकार आहेत. देअर आर मोर दॅन डॅश डॅश डिफरंट टाईप्स ऑफ प्लास्टिक्स. आणि उत्तर आहे 2000 पेक्षा जास्त, मोर दॅन 2000 डिफरंट टाईप्स ऑफ प्लास्टिक्स. प्रश्न 22. प्लास्टिकवर सहसा टिंबटिंबचा परिणाम होत नाही. प्लास्टिक इज नॉट अफेक्टेड बाय डॅश डॅश. उत्तर आहे आर्द्रता, उष्णता आणि पाऊस म्हणजेच ह्युमिडिटी, हीट अँड रेन. प्रश्न 23. वाळू म्हणजेच टिंबटिंब, त्याचे रेणुसूत्र टिंबटिंब आहे. सँड मीन्स डॅश डॅश अँड इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज डॅश डॅश. वाळू किंवा सँड म्हणजेच सिलिका किंवा सिलिकॉन डायऑक्साईड आणि त्याचे रेणुसूत्र आहे SiO2. प्रश्न 24. लाकडाच्या विघटनाचा कालावधी टिंबटिंब वर्षे आहे. डिग्रेडेशन पिरियड ऑफ वूड इज डॅश डॅश इयर्स. आणि उत्तर आहे 10 ते 15 वर्षे, 10 to 15 इयर्स. प्रश्न 25. प्लास्टिकच्या विघटनाचा कालावधी टिंबटिंब वर्षे आहे म्हणून त्याला अविघटनशील पदार्थ म्हणतात. डिग्रेडेशन पिरियड ऑफ प्लास्टिक इज डॅश डॅश इयर्स, सो इट इज कॉल्ड नॉन डिग्रेडेबल मटेरियल. आणि उत्तर आहे हजारो वर्षे, थाउजंड्स ऑफ इयर्स. प्रश्न 26. प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून टिंबटिंब पिशव्या वापराव्यात. इन्स्टेड ऑफ प्लास्टिक बॅग्स वी शुड ऑप्ट डॅश डॅश बॅग्स. आणि उत्तर आहे आपण विघटनशील पिशव्या वापरल्या पाहिजेत, डिग्रेडेबल पिशव्या वापरल्या पाहिजेत. म्हणजेच आपण सुतळीच्या, कपड्याच्या किंवा कागदाच्या पिशव्या वापरल्या पाहिजेत. ज्यूट बॅग्स, क्लॉथ बॅग्स अँड पेपर बॅग्स. प्रश्न 27. रस्ता अपघातामध्ये इजा होऊ नये म्हणून वाहनांमध्ये टिंबटिंब काच वापरतात. डॅश टाईप ऑफ ग्लास इज यूज्ड इन व्हेकल्स टू अवॉइड इंजुरीज इन ॲक्सिडेंट्स. आणि उत्तर आहे स्तरित काच, लॅमिनेटेड काच किंवा लॅमिनेटेड ग्लास. प्रश्न 28. निळसर हिरव्या रंगाची काच मिळविण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात टिंबटिंब ऑक्साईड मिसळले जाते. डॅश ऑक्साईड इज मिक्स्ड ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस टू गेट ब्ल्यूइश ग्रीन कलर्ड ग्लास. उत्तर आहे फेरस ऑक्साईड. प्रश्न 29.
लाल रंगाची काच मिळविण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात टिंबटिंब ऑक्साईड मिसळले जाते. डॅश ऑक्साईड इज मिक्स्ड ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस टू गेट रेड कलर्ड ग्लास. आणि प्रश्नाचं उत्तर आहे कॉपर ऑक्साईड. प्रश्न 30. काचेला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच जलद थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते, कारण काच ही उष्णतेची टिंबटिंब आहे. ऑन क्विक हिटिंग ऑफ कूल ग्लास or on quick cooling of hot glass, it cracks or breaks because glass is dash dash of heat. आणि उत्तर आहे काच ही उष्णतेची मंद वाहक आहे, स्लो कंडक्टर ऑफ हीट. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, म्हणजे परीक्षेच्या वेळेला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ते सोयीचं होईल. पुन्हा भेटणारच आहोत वेगळ्या पाठ्यघटकासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.